अनुभवलंय. प्रॉब्लेम्स असतात, मग निदान लागत नाही याचा अर्थ आपल्याला स्वतःला त्यांना प्रेझेंट करता येत नाही. आपल्याला काय व्हायला लागलं हे आपल्याला सांगता येत नाही. आणि त्याच्यामुळं आपलं जर दुर्दैव असेल ना, तर एखाद्या गोष्टीचं निदानच लागत नाही. आणि मग आपण खूप मोठ्या चॅलेंजला फेस करत असतो. आणि तर त्यांनी जे काही व्याख्यान मला ऐकली ना, तर तुम्ही सगळे लोक आज कॉलवर आहे ते सगळे भाग्यवान आहे. व्याकरणाचे विषय ऐका सोमवारपासून. सोमवारचा विषय आहे मन करारे प्रसन्न, अर्चिता गिड मॅडम देणार आहेत. ओके. दुसरं बुधवारी म्हणजे मंगळवारी मधुमेह मुक्ती शक्य आहे का, ह्या विषयावर नॉलेज देणार आहेत आपल्याला डॉक्टर नेहा जाधव. हृदयरोग निवारण डॉक्टर प्रसाद पाटील. औषधाचे फायदे, साईड इफेक्ट आणि साईड इफेक्ट दोन्ही पण ऐकणार आहोत आपण. डॉक्टर म्हणजे आपले विजय शेटे सर. तणाव मुक्तीसाठी योग वैशालीताई योग पंडित आज सगळं त्यांचं ओळख देणार आहे. आणि आहाराची सद्यस्थिती सांगणार आहे सुजाता गाठ. हे सगळे विषय पुढच्या ह्याच्यात आहेत. फ्लायर आज तुम्हाला ग्रुपवर शेअर होतील. जर नाही मिळालं तर मागून घ्या आज संध्याकाळपर्यंत. कारण हे जर फ्लायर तुम्ही स्टेटसला लावा, लोकांपर्यंत पोहोचवा. आपल्या लोकांना या गोष्टीची गरज आहे का? 100% गरज आहे. पण लोक अज्ञानामुळं या गोष्टींवर विश्वास त्यांचा नाहीये स्वतःवर. आणि त्याच्यामुळं हे विषय प्रत्येकांपर्यंत पोहोचवणं आपलं हे 352 लोकांचं काम आहे. एका व्यक्तीला जरी सांगितलं आणि कानगड्डा पकडून हा विषय ऐकायला बसवला तरी सोमवारीच आपली लिंक फुल होऊन जाईल. ओके. आता आपण जाणार आहोत दुसरा एक्सपिरियन्स ऐकणार आहोत. प्रतीक्षा अडकरताई जोरदार क्लॅप करू. आपण जाऊ ओरसला, सिंधुदुर्ग. कंटिन्यू. गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग ऑल. मी प्रतीक्षा अडकर ओरस सिंधुदुर्ग मधून आहे. आणि मॅडम थँक्यू आज मला एक्सपिरियन्स द्यायला सांगितल्याबद्दल. मी माझा एक्सपिरियन्स आज सकाळी वर्कआउट माझं योगा झालं अर्धा आणि मी यांना सांगितलेला आणि आज मला इथं सगळ्यांना सांगायची संधी मिळाली. सध्या माझी ना मॅडम दातांची ट्रीटमेंट चालू आहे. ते ब्रिज बसवलेलं होतं त्याच्या खालचं एक कालच दातांच्या आरोग्याबद्दल लेक्चर झालं आणि मी त्यावेळी म्हणते हे मला अगोदर माहीत असतं तर म्हणून मॅडम म्हणतात ना लिंक द्यायला पाहिजे, लिंक द्यायला पाहिजे. म्हणजे मी जे काल म्हटलं ना ते इतर कोणी म्हणू नये म्हणून तरी मला लिंक द्यायला पाहिजे इतरांना. आणि ते दातांच्या आरोग्याबद्दल म्हणजे माझं दाताचं प्रॉब्लेम काय झालेला, ब्रिज बसवलेलं होतं आणि आतल्या दाताला रूट कॅन सक्सेस म्हणजे व्यवस्थित न केलेलं असल्यामुळे परत इन्फेक्शन झालेलं. मग ते सगळं ब्रिज काढावं लागलं आणि तो दात काढावा लागला. मला ब्रिज काढावं लागतं ह्याचं टेन्शन नव्हतं, पण आता दात काढला तर ते दाताची जखम भरेपर्यंत 1.5-2 महिने मला तसंच राहायला हवं असं तोंडाचं बोळकं घेऊन ह्याचं टेन्शन आलेलं. आणि परवा चेक केलं, त्यांनी चेकअपला बोलवलेलं. म्हणाले मॅडम तुमचं महिन्याभरात कव्हर होईल जखम. म्हणजे तुम्ही खूप छान हे केलंय, काळजी घेतलाय. मी म्हटलं काळजी काय घेतलीये मी फक्त मी म्हटलं तुम्ही दिलेल्या तेवढ्याच गोळ्या खाल्ल्या आणि काय म्हणाले तुम्ही बाकी डाएट प्लॅन फॉलो केलं कारण तुम्हाला जेवायला मिळतच नव्हतं मग त्याच्यातनं पोषक मूल्य जात. मी म्हटलं नाही आमचा सकस संतुलित आहार आहे तो मी मात्र नियमित इंटेक करते. आणि दातांचा प्रॉब्लेम असल्यामुळे सध्या माझी वेट लॉस मॅरेथॉन पण होती. दोन्ही वेळा मला शेक घ्यायची संधी होती आणि दुपारी काय घ्यायचं हे ठरलेलं होतं. नॉर्मल असं जेवण घेत होते एकदम हलकं फुलकं. पण तरी सुद्धा ह्यावेळी आंबे खाऊन जे वाढलेलं वजन होतं ते ह्या वेट लॉस मॅरेथॉन मध्ये कमी झालं. आणि पुन्हा आता ताईने सांगितलं ना दम्याचा प्रॉब्लेम, माझा तर दम्याचा प्रॉब्लेमच होता. इथं आलं त्यावेळी आणि मी डोक्यात फिट ठेवलेलं होतं की दमा काही जात नाही आपल्या बरोबरच राहणार आहे. पण इथं मानसिकता ताईने एवढी स्ट्रॉंग करून ठेवलेली की जातं आपण आपल्यावर काम केलं पाहिजे. आणि तसं केल्यावर आज 2 वेळा ओढावा लागणारा पंप माझा पूर्णपणे बंद आहे. 2.25 वर्ष झाली डॉक्टरांकडे गेले नाही. आणि मी तर इतरांना ज्यांना ज्यांना लिंक देते त्यांना वाटतं की मला काही प्रॉब्लेम नाही. मी तेच सांगते प्रत्येकाला की ताई की प्रॉब्लेम येऊच नये ह्याच्यासाठी आपण काम करायला पाहिजे. आपल्याला ना डॉक्टरांकडे जायची वेळ येता कामा नये. काय म्हटलं मगाशी तसं ताईनी की काय पुढची वेळ आपली एखादी खराब असेल आणि आपल्याला चुकीची ट्रीटमेंट झाली तर त्याच्यातनं एवढे हेल्थ इश्यू येतात ना की बापरे बाप. आणि ताई मी मागे पण एकदा सांगितलेलं बघा आम्ही एकदा आमच्या परिवारातल्या भाऊंकडे भेटायला गेलेले तर त्यावेळी ते बोलत होते त्यावेळी मला सारखे शेटे सर आठवत होते की औषधांचे साईड इफेक्ट त्यांनी एकच वाक्य बोलले. मला अजूनही ते कसं तरी होतं बोलते वेळी की
ताई ज्या औषधाने आमच्या सौभाग्यवतींचा जीव वाचवलेला, त्याच औषधाने माझ्या हिला म्हणजे सौभाग्यवतीला घेऊन गेले. कारण त्यांना रक्त पातळ होण्याची गोळी होती आणि शेवटी ब्रेन हॅमरेज झालं नंतर आणि त्या शेवटच्या क्षणाला त्या गेल्या. म्हणजे इतकं औषधांचं आणि ह्याचं साइड इफेक्ट आपण जर इथे ऐकलं ना, मॉर्निंग फ्यू सेशन जॉईन केलं तर कित्येक गोष्टी आपल्या सॉल्व्ह होतात. ह्याचं उदाहरण आहे आपलं मॉर्निंग फ्यू सेशन. ऐकणारे पण आणि ऐकवणारे पण. आज मी माझा एक्सपिरियन्स नवीन कोणता असेल तर सांगते ताई, कारण मी अनेक वेळा मला एक्सपिरियन्स द्यायला आवडतं, इथे सांगायला आवडतं. आजचा नवीन काय एक्सपिरियन्स तर माझ्या ना डाव्या पायाला पोलिओ आहे हे माहित आहे सगळ्यांना. त्याच्यामध्ये आता व्यवस्थित मी सगळं योगासन वगैरे काही करते. लोक नवीन आहेत कॉलवर, तुमचा एक्सपिरियन्स जाऊ दे व्यवस्थित. ओके ओके. तर वेटसाठी जॉईन झालेले, वेट लॉस मॅरेथॉन मध्ये भाग घेतल्यावर 3 महिन्यामध्येच माझं 14 किलो वेट लॉस झालं आणि आता परत वाढलेलं 3 किलो तरी वाढलेलं, पण ते आता 2.5 किलो कमी झालंय. कारण आमच्याकडे आंब्यांचा भरपूर आंबे असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे, त्याच्यामुळे वजन वाढणारच होतं. पण आता वजन वाढलं ना तरी त्या पुढच्या महिन्यात वजन कसं आपण ते नॉर्मल वेटला येऊ शकतो आयडियलला, ह्याची आयडिया आपल्या ह्याच्यावरती वेट लॉस मॅरेथॉन मध्ये आम्हाला मिळालेली आहे. त्याच्याच बरोबर मॅडम दम्याचा त्रास होता तो आता गेला, कारण इथं आल्यावर कळलं सकस संतुलित आहाराचं महत्व. तो घ्यायला लागल्यावर माझी प्रतिकारशक्ती वाढत गेली. त्याच्यामुळे ऑफिसमध्ये मी जुनी फाईल चाळले तरी सुद्धा मला सर्दी व्हायची आणि सर्दीचं रूपांतर दुसऱ्या दिवशी दम्यामध्ये व्हायचं. त्याच्यामुळे फोरोकॅट 200 mg ची गोळी 2-2दा ओढावी लागत होती आणि त्याच्यामुळे मग सांधेदुखी व्हायची. ते कळायचं मला ह्या गोळीचा इफेक्ट आहे, पण तो इफेक्ट होईल तो नंतर. पण आता आधी मला श्वास घ्यायला मिळायला पाहिजे असं वाटत असल्यामुळे मी तो पंप ओढणं अत्यावश्यक. मॅडम बाहेर वातावरण जरी चेंज झालं अचानक, आता कसं पावसाचे दिवस सुरूच झाले, अचानक आता ऊन खूप पडतं, अचानक पाऊस येतो. तो पाऊस अचानक आला आणि आभाळ जसं भरून येतं ना तसं आमची छाती भरून येते आणि दमा सुरू व्हायचा. म्हणजे मी स्लॅबचं घर असून सुद्धा बाहेर विजांचा कडकडाट पाऊस सुरू होतोय हा मला घरात कळायचं. मी सांगायची बाहेर पाऊस जोरात सुरू झालाय, कारण मला बाहेरच्या पावसाचा आवाज यायचा नाही, पण मला श्वासाचा आवाज यायचा. मला धाप लागायची, उठून बसावं लागायचं. ड्रॉवर मध्येच मी बेडच्या शेजारीच ठेवून दिलेला असायचा पंप, कारण कधी गरज पडायची आणि आधी पंप ओढायची आणि मग बाकी सगळं. एवढं शरीराची अवस्था होती की आज मी 2 वेळा पंप ओढत नाही. मगाशी आता मला सुद्धा वाटायला लागलं, मला सुद्धा तो श्रावण बेळगोळ तो कुठचा गड आहे ना तो चढून जायला पाहिजे, मला नाव नाही आठवत. पण ताई मी मार्लेश्वरला गेलेले, सुरुवातीला गेलेले म्हणजे शतायुषीची जोडण्याच्या पूर्वी गेलेले. त्यावेळी एक सोबत ताई होती आमची, तिचा हात धरून धरून मध्ये मध्ये थांबत नुसता श्वास घ्यायची, थोडंसं पाणी प्यायची तिच्याच बसमधला. मी काही हातात घेत नाही, मला हातात घेऊन चालायलाच जमत नव्हतं त्यावेळी. आणि कसं कसं मी मार्लेश्वर चढलेले आणि नंतर ज्यावेळी सकस संतुलित आहार इंटेक करायला लागल्यानंतर हल्ली यावेळी म्हणजे मला वाटतं आता 6 महिन्यापूर्वी मी एकदा मार्लेश्वरला जाऊन आले ना, तर त्यावेळी मी नॉनस्टॉप चढून गेले आणि नॉनस्टॉप उतरून आले आणि सगळे म्हणजे खाली येऊन जेवायचं होतं. सगळ्यांच्या अगोदर येऊन आम्ही डबे वगैरे घेऊन जेवायला बसलेलो. म्हणजे हा म्हणजे पायऱ्या चढतेवेळी जो त्रास असायचा ना तो आता मला अजिबात जाणवत नाही. दुसरा पायाचा पोलिओ आहे, त्याच्यामुळे गुडघेदुखी सुरू झालेली, पण आता गुडघेदुखी पण थांबली आणि पोलिओच्या पायामध्ये सकस संतुलित आहाराचं महत्वच आहे. मी माझ्यावर काम केलं. योगासनं मला काय चालतील ती योगासनं सांगितल्यानंतर ती योगासनं केली. आज डाव्या पायाने सुद्धा मी आसनं करू शकते. त्याचं मला खूप कौतुक वाटतं आणि डाव्या पायाच्याच ना अंगठ्याच्या खाली असं थोडं हाड वाढलेलं आणि ते मला सारखं वाटायचं हे हाड वाढलं, ते आता चपलामधनं दिसणार, पाऊल पुढे केलं की दिसणार, आता हे वाढतच राहणार की काय, मला शंका आलेली. मी एकदा विचार केला शेटे सरांशी बोलायचं, पण आताच मॅडम सांगायचं असं की आपण जानुसंचालन करतो ना गुडघ्यांच्या व्यायाम, त्यावेळी ते दाबायचे ना त्यावेळी ते मला जाणवायचं लागतंय आपलं जमिनीला लागतंय. आणि आता मी बघते ना तर ते हा एकदम लेवलमध्ये आलेलं आहे. म्हणजे ते कशामुळे काय गेलं मला काय त्याच्यातलं कळत नाही, पण आता ते बाहेर आलेलं ते बाहेर दिसत नाही एवढं मात्र नक्की आहे. म्हणजे हा श्रवण बेळगोळ. ओके ओके सर, थँक्यू.
तर ह्या गोष्टी आहेत. मला दातांच्या डॉक्टरांनी सांगितलं ना, की मॅडम तुमची जखम खूप लवकर कव्हर होते. ह्याचं मला खूप भारी वाटलं. हा माझा नवीन एक्सपिरियन्स. कारण मी आपल्या फ्युएलमधलं सकस संतुलित आहार म्हणजे घेतेच. त्याच्याबरोबर मी कॅल्शियम आणि जॉइंट सपोर्ट ह्या सुद्धा मला घेत असल्यामुळे कदाचित त्याचा इफेक्ट असेल, ती जखम लवकर कव्हर होत असेल. मला कशामुळे काय होतं ते माहित नाही. पण हा आहार माझ्या जीवनात आला. शतायुषीचं मार्गदर्शन आलं. कारण मला पंचकर्म करायची मी. पंचकर्म करत होते. पण पंचकर्म करून आल्यावर 3-4 दिवस भारी वाटायचं एकदम हलकं-फुलकं. पण त्याच्यानंतर कसं खावं, किती खावं, केव्हा खावं ह्याचं काही नॉलेज नव्हतं. भूक लागली, जरा भूक लागल्यावरती वाटलं त्याला खाऊन घ्या, हे खाऊन घ्या. आणि त्याच्यामुळे पुन्हा परत तो कफ वाढायचा. आणि इथं आल्यावर कळलं, मॅडमनी काही गोष्टींचं थोडे दिवसासाठी पथ्य दिलं मला आणि डाएट प्लॅन सांगितला. त्या डाएट प्लॅननुसार मी माझ्यावर काम केलं. वमन कसं करायचं हे व्हिडिओ कॉलवर मालतीताईंनी शिकवलं. कारण मला ही लिंक मालतीताईंनी दिलेली आहे ताई. ते सांगायला विसरले. खरं पहिलं मी थँक म्हणेन कोणाला तर मालतीताईंना. मालतीताई जर मला भेटल्या नसते तर माझ्या चलो जीवनात जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण प्रतीक्षा आडकर ताईंसाठी, कारण इथनं पुढे एवढा आता बदल थँक्यू झाला थँक्यू नसता. असणार आहे. त्याच्यामुळं आपल्याला जाणार आहोत आपण आजच्या टॉपिक कडे, कारण सगळ्यांचं थँक्यू ऑलवेज असणार आहे. कारण यांच्यामध्ये आज सगळे इकडे तिकडे केलं. यांचं तुम्हाला मी सांगतो 14 kg वेट लॉस आहे, पोलिओच्या पायात जीवाला, अस्थमाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. सगळ्यात मेन महत्वाचं, हे खूप महत्वाचं आहे, स्टॅमिना जबरदस्त वाढलाय, दात काढलाय ते भरून आलंय. म्हणजे काय आहे की यांनी आधी घेतलं होतं, ट्राय केलं होतं, एक्सपिरियन्स आला नव्हता, त्याच्यामुळे त्याच्या